नाही, तुमच्या 2 स्टेटमेंट बद्दल बोलतोय आम्ही. पाटील साहेब, अनेक जण व्यक्त होत आहेत की फसवणूक झाली म्हणून तुमची काय भावना आहे? ती फसवणूक झाली त्यांची, बरोबर आहे, त्यांचं काय चूक नाही, त्यांना काही मिळालंच नाही. गोरगरिबांची फसवणूक नाही झाली, त्यांची फसवणूक झाली, त्यांना काही मिळालं नसेल, पद मिळालं नसेल, पैसे मिळाले नसते, त्यांची फसवणूकच झाली असते. कायद्यात फसवणूक ती नाही, मी स्टेटमेंट बद्दल बोलतोय. 2 स्टेटमेंट आहे त्यांची याबाबत. मग आम्ही 16ला बसण्याऐवजी आधी सुरू केलं. आम्ही चालत नाही का आधी? अंमलबजावणी तातडीनं करावी यासाठी आमचं आधी चालत नाही का? तुम्हाला जर एकच व्यक्ती पाहिजे असला, करोडोने मराठे पाहिजे नसले, तर आमचा नाविलाज आहे. तुम्ही 2 स्टेटमेंट करता कसं काय? मग तुमचा काय संबंध आहे? कारण गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना मिळालंय, त्यांच्यासाठी आयुष्याची भाकरी आहे. मराठ्यांच्या गोरगरिबांचं कल्याण झालंय. जे कोण म्हणतात काही मिळालं नाही, त्यांचं खरं आहे, त्यांना नाही मिळालं. कारण हा लढा त्यांच्यासाठी नाहीच, हा लढा गोरगरिबांसाठी. अध्यादेश काढल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर झाल्यावर अंमलबजावणीचा विषय असतो. आधीच अंमलबजावणी कशी होईल? त्याला अधिवेशन घ्यावं लागेल, अधिवेशनामध्ये कायदा मंजूर करावा लागेल अध्यादेशाचा, आणि त्यानंतर अंमलबजावणी. आम्ही पण तेच म्हणतो ना. आमचा म्हणण्याचा उद्देश पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, आम्ही 16पर्यंत काही बोलणार पण नव्हतो. तुमच्या 2 स्टेटमेंट काय यायला लागले? अंमलबजावणी कायदा अधिवेशनात पारित झाल्याच्या नंतरच, कारण त्याला विधानसभेत घ्यावंच लागतंय, त्याशिवाय तो कायदा पारित होत नाही. कुठलं एखादं लायसन जरी काढायचं असलं साध्या दुकानाचं, तरी पण त्याची अधिसूचना अगोदर काढायला लागते, नंतरच लायसन दिलं जातं. इथपर्यंत आमची समज आहे ना. आमची समज नाही असं नाही. तुम्ही आम्हाला आडमुठ्या भूमिकात शब्द वापरायला लागलात, म्हणून आमचं नाव इलाज 10 फेब्रुवारीचं. तुम्ही एकीकडून तुम्हीच कायदा बनवणार आणि तुम्हीच म्हणणार केंद्रापर्यंत जाऊ. म्हणजे काय हेतू या 2 स्टेटमेंटचा? तेच सिद्ध करण्यासाठी 10 फेब्रुवारीला आमरण उपोषण सुरू होणार. स्टेटमेंट केले जात आहेत. 2 वेगवेगळी स्टेटमेंट का केली जातात असं तुम्हाला वाटतं? तेच 10 तारखेला 10 जानेवारीला आमरण उपोषण सुरू केल्यावर सिद्ध होईल. नाही, पण वाशीमध्ये जेव्हा सगळी चर्चा झाली, शिष्टमंडळ तुमची सगळ्यांची, त्यावेळेस सगळे मुद्दे तुम्ही मांडले नाहीत का? हो. मग त्यावेळेस काय म्हणले सरकार? कायदा खूप चाफून बनविला आहे. 15 दिवस त्याच्यावरचे तज्ज्ञ झुंजत होते, याला काहीच होत नाही. आणि आमचेही तज्ज्ञांनी त्याच्यावरती 3 वाजेपर्यंत रात्रभर अभ्यास केलेला आहे. एका शब्दाचा किस पाडलेला आहे त्यांनी सुद्धा. आपण सुद्धा स्वतः साक्षीदार आहेत. जरी आज पत्रकार बंधू म्हणून तुम्ही असला, तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथं बघायला होतात की किती भयानक ते आपल्या बी अभ्यासकांनी त्याच्यावर अभ्यास केला. त्या कायद्याबद्दल शंका नाही. मी पुन्हा सांगतो, तो कायदा आता पुरे एकवटले एकीकडं, तरी तो कायद्याला कोणीच काही करू शकत नाही. पण तुमचे 2 स्टेटमेंट का? तुम्ही असं म्हणाला होता की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे. मग आता देवेंद्र फडणवीस जे नाव घेऊनच बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस म्हणताय की ओबीसी आरक्षणाला तिथे धक्का लागू देणार नाही, गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल. म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून दुमत झालेलं पाहायला मिळते. दुमत झालेलं आहे का? सध्या तरी दिसतंय, पण क्लिअरच करायचं असेल तर 10 फेब्रुवारीला उपोषणाला बसल्यावर ते क्लिअर करतील. कारण आमचे लेकरं वाचवणं आमच्यासाठी गरजेचं आहे. आमरण उपोषण महत्त्वाचं नाही आहे, किंवा जीवाची कुठं बाजी लावणं फिजी लावणं हे महत्त्वाचं नाही आहे. समाजाच्या पोराचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी आम्हाला शांततेचं हत्यार उपसणं गरजेचं आहे. त्यावर फडणवीस असं म्हणाले की सरसकट काही दिलेलं नाही. म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमचे 2 स्टेटमेंट येतात, त्याबद्दल आम्हाला सावध राहणं आहे. कायद्याबद्दल काही होत नाही. कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही. मी मीडियाच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश झालाय त्याला कोणी काहीच करू शकत नाही. पण पाटील साहेब, तुम्ही जसं म्हणताय की फडणवीसांनी देखील त्याच्यावर सही केलेली आहे, मग फडणवीसांनी फसवणूक केली असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, सह्याचं आमच्याकडे आलेलं आहे. इतक्या गडबडीत आम्ही सह्याचं बघितलं नाही, पण लय मोठ्या सह्या आहेत त्याच्या. काय माहित, आता सगळं चेक करतो मी. त्यांनी 2 नेते स्टेटमेंट करतायत आणि कोणते स्टेटमेंट चालू आहे त्यांच्यावर जास्त ऑब्जेक्शन आहे. नेते कोण आहे स्टेटमेंट? हे बघा फडणवीस साहेब काय म्हणले, तुम्हीच सांगितलं ना मला. नावात काय त्याच्यात काय टेन्शन? मी दुश्मनी का गोळ्या घालणार आहे का आम्ही एकामेकाला? त्यांनी म्हणलेत की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ. म्हणजे एकीकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याचं पत्र देतोय, त्याच्यावर सही आहे का नाही मी आणखीन कोणाकोणाच्या बघितलं नाही, पण लय मोठ्यात मी बघतो त्याच्यावरती. आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी उगवून द्यायचा 2रा दिवस, आणि तुम्ही म्हणायचं मी केंद्रापर्यंत जाईन. म्हणजे काय? मराठ्यांची गरज नाही तुम्हाला? एकाच ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचं. आणि ह्या कायद्याला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पुन्हा सांगतो, गैरसमज नको. कायद्याला कोणाच्याच याने काहीच होत नाही.
फक्त 2 स्टेटमेंटबद्दल हे वळणावर नीट आणण्यासाठी ही 10 तारखेची घोषणा करावी लागते.